तर आज ना मस्तपैकी दूध आटवणारे गरम करणारे दूध वाटणारे सगळ्या भाविकांमध्ये तर खूप जास्त भारी मजा येणार आहे। आरुई मस्तपैकी ट्रेडिशनल आउटफिट घालून आली ना तर एकदम भारी दिसतीये। तर दूध आहे ना बऱ्यापैकी होत आलेले, आता त्याच्यात जे बाकीचे इन्ग्रेडियंट्स आहे ना ते ऍड करायचे। गाइस हा एक्सपिरियन्स पण आहे ना माझ्या आयुष्यातला सगळ्यात बेस्ट एक्सपिरियन्स होता। आरुईचे दोन्ही भाऊ नुसते चिकट आहे। नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये। ह्या घरात फक्त मी एकमेव मेंबर असा आहे की जो कम्प्लिटली आवरून रेडी आहे आणि आरुई हर्षद बघा ना नुसते लोळत बसलेले। किती वेळचं म्हणतोय त्यांना आवरा आवरा, तर त्यांचा सारखा टाइमपासच चालू आहे। तुम्हाला दोघांना आवरायचं आहे की नाही? नुसता टाइमपास लावलाय तुम्ही दोघांनी। पहिले मला हे सांग, तू आम्हाला म्हटलं कधी आवरा आवरा आवरा? काल नाही म्हणलो होतो? काल आवरलं होतं ना, मग कालचं आज आवरायला पाहिजे होतं। आमचे जेवण वगैरे पण झालेले, तू झाले का जेवण? काहीच मी हर्षद सोबत बोलणार नाही आहे। हर्षदचे माझे भांडणं झालेले आहे, कारण काल आहे ना हर्षद माझ्यासोबत उद्धटवाणी वागलेला आहे, त्याच्यामुळे हर्षद काय वागलं ते सांग. ते तुला माहित पाहिजे तू काय वागला, आठव नीट। आणि मम्मीचं आहे ना किचन साफसफाई चालू आहे। मम्मीला गाऊनवर ना एवढे टोमणे मारले की मम्मीने आता ड्रेस घातलेला आहे। गाईज आता आहे ना आम्ही क्लासला जाण्यासाठी निघालेलो आहे आणि आता आम्ही असं ठरवलेलं आहे थार किंवा कुठली मोठी गाडी न नेता मस्तपैकी स्कूटरवर जाऊ, कारण खूप दिवस झाले ना आम्ही स्कूटर काढलीच नाहीये। नीट चालव, पाडू बिडू नको बरं का। चालवतो मी। तुझ्या गाडीचं लय कंप्लेंट ऐकलेलं आहे मी। अरे मी फास्ट चालवतो, असं कंप्लेंट आहे। नीट चालवायचं। कधी कधी ना असं ऍक्टिव्हावर ट्रॅव्हल करायला पण एकदम भारी वाटतं। मस्त थंडीगार हवा लागतीये आणि आता ऊन पण नाही, पाऊस पण गायब झालेला आहे। आमच्याकडे डायरेक्ट थंडी चालू झाली आता। एक्झॅक्टली असं थंडी चालू झाली असं पण नाही म्हणतायत, कारण कधी कधी कडक ऊन पडतं, रात्री तर इतकी गरमी होत होती माहिती का, आणि सकाळी सकाळी थंडी वाजती। म्हणजे वातावरण काय चालू आहे काहीच कळत नाहीये। गाईस फायनली आता क्लासला आलेलो आहे, आता थोड्याच वेळात क्लास पण चालू होईल। मस्त वातावरण झालेलं आहे आज, फक्त पाऊस आला पाहिजे यार, पावसाची लय अपेक्षा आहे। आणि मेन म्हणजे आपल्याला क्लासला ना आउटडोर शूट वगैरे जर करायचं झालं ना तर लय भारी स्पेस वगैरे। हा हे बघा इथं आउटडोर स्पेस आहे आणि इकडं आपला क्लास आहे। स्टुडंट आले मध्ये बघा, इकडे चपला वगैरे, त्या साईडला आपला क्लास आहे पुढं। काही जस्ट आमचं आहे ना सेशन फिनिश झालेलं आहे आणि ना कोणीतरी लेडीज म्हटलं की पार्टी देत आहे म्हणे, आणि ऐन वेळेवर बदलून गेलं। कोण देत होतं पार्टी? भेटली नाही। आमचं सेशन फिनिश झालं म्हणे पार्टी देता म्हणे, ज्यूस सेंटर शोधायला गेला, इथपर्यंत गेला 2 पावलं नाही आहे म्हणे। उद्या आहे का पार्टी? कोणाकडे आहे पार्टी? गाईज आता आहे ना आम्ही बाहेर चाललेलो आहे। मनू भुला आहे ना दूध वाटायचं आहे। आमच्याकडे आहे ना खुलताबादला आहे ना भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी शनिवारी इतके भाविक जाता माहिती का, आणि आज शुक्रवार आहे, मिड नाईटला सगळे पै चालायला लागतं आणि भद्रा मारुतीला जात असता पै दर्शनासाठी। तर मनूची खूप इच्छा होती की त्याला दूध वाटायचंय, तर आज ना आम्ही मस्तपैकी दूध आटवणारे गरम करणारे आणि दूध वाटणारे सगळ्या भाविकांमध्ये तर खूप जास्त भारी मजा येणार आहे। आणि माझ्यासाठी हा फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स आहे, तर बघू हा एक्सपिरियन्स कसा होतो। गाईज बाहेर आहे ना पाऊस चालू झालेला आहे आणि आता आहे ना आम्ही आपली थार घेऊन चाललेलो आहे। गाईज आम्हाला दूध वाटप करायचं आहे आणि बाहेर आहे ना पाऊस चालू झालेला आहे। तिकडे पण असेल का पाऊस? विचारा आता फोन करून। हो नाही करत। आता आमची आमली पण आलेली आहे। आमली सीट बेल्ट लाव, चल। अय आमली सीट बेल्ट लाव। आम्ही निघालो तेव्हा पाऊस लागला, आता परत पाऊस गायब झालेला आहे। दुधात टाकायचं सगळं सामान पण घेतलंय का? आणि दूध कुठे? आम्ही जिथं चाललोय ना त्या आमच्या मनीषाताईचं माहेरच आहे, म्हणजे मनूची सासूरवाडी, आणि तिथूनच खुलताबादला रस्ता जातो। आता 2 गोष्टींची मार्केटिंग होणार आहे, एक मनूच्या सासूरवाडीची पण आणि एक मनूभाऊची पण। काहीच आम्ही घरी येण्यासाठी ना खूप सारे ड्रॅगन फ्रूट पण घेतलेले। रस्त्याच्या एका ठिकाणी मस्त की आम्हाला ड्रॅगन फ्रूट भेटले। अमोलची पिशवी बघून घ्या एकदा, हे भारी ना, मस्त आहे ड्रॅगन फ्रूट। आणि माझ्या मावशीचा मुलगा आहे ना गाईस, तो पण शेती करतो, म्हणजे माझ्या मावशीने ते पण आहे ना शेती करतात ड्रॅगन फ्रूटची। पण आता आमचं सध्या तिकडे काही जाणं होत नाहीये, सो एका ठिकाणी आम्ही घेऊन टाकलेले आहे। आणि आपली गाडी बघा किती भारी दिसते, असं हिरवंगार वातावरण आहे आणि त्याच्यात आपली थार। कधी कधी ना थारला आहे ना माझीच नजर लागत असणार आहे, किती भारी दिसते। आमली को लड़की बनना पडेगा, फिर टोटल दाढी निकलेंगी। झाले नाहीत ना? 5000 कमेंट झाले राजा। अरे दीदीच्या ब्लॉगला हा पण माझ्याला झाले ना 5000 कमेंट, आता पोरगी बनणं पडेल तुला। बघू। गाईस फायनली आता आम्ही गावाकडे आलेलो आहे। वहिनीला कामाला लावायचं असतं, वहिनी अजूनच बारीक होत चालल्या। बरी आता मी माग विचारलेल्या प्रश्नांची उत्तर भेटले का? नाही। आणि इथे ना बट्ट्यांची तयारी चालू आहे आणि आम्हाला ना दूध कुठं करायचं म्हणून गरम वगैरे वरती तिथे बनवायचं पण तिथंच, आणि पाऊस आला तर भाई उचलून घेऊ आपण काय तरी। अरे या हमारा सागर भाई हँडसम दिसतोय तो आज। खरं नाही, खरंच छान दिसतोय। थँक्यू
अरे बट्टा कर ना. करतोय ना. बैस तिथं. अगं बैस ना. दूध काय करायचं? दूध रेडीमेडच असतं. नाही उकळायचं त्याला असं बनवायचं नाही का? काय बनवायचं? मसाला टाकायचे मसाला टाकायचा. गाईज हर्षद आहे ना लवकरच माझ्या पोटावर पाय देतो वाटतं. समोर माझा ब्लॉग चालू, पाठीमागे त्याचा ब्लॉग चालू. पहिले ना आमचं असं नियोजन झालं होतं की तिथं रोडवरती दूध वगैरे उकळायचं, पण नंतर नियोजन चेंज केलं, परत पाठीमागं आलोय कारण हवा पण सुटलेली आहे आणि पाऊस कधी आला तर दैन पण होईल. इथे ना दूध वगैरे इकडे कुठं झाकवता पण येईल, फक्त वाटायच्या वेळेस आहे ना दूध पुढं घेऊन येऊ. हर्षद आहे ना आपल्या थारचे ना सिनेमॅटिक व्हिडिओ शूट करतोय. काही आज आरुई मस्तपैकी ट्रेडिशनल आउटफिट घालून आली ना तर एकदम भारी दिसतीये. मी भारीच दिसते अरे दरवेळेस यार. हाड हाड लावतो. हर्षदचा ब्लॉग कुठे चालू आहे माहिती का? तिथं त्या डॉगी सोबत. आणि आज जे आम्ही करतोय इथं दूध वगैरे गरम, याचे आचारी कोण आहे माहिती का? प्रमुख आचारी मनू आहे, एक आरुई आहे, बाकी सगळे आम्ही हाताखालचे मेंबर आहे. गाई त्यांनी नाही तर गेट केलेलं आहे बरं का. या साईडनी गेट आहे आणि पाठीमागून ओपन जागा आहे. म्हणून इकडे सिक्युरिटी बघितली का? त्यानं आमचा गॅस पण पेटलेला आहे. आणि हर्षद आणि अमोल कुठं गायब झाले काय माहिती? आता इथं होते. That girl is a runner. She was born to get away. Hear that two-tone humming. इथं आम्हाला थोडंसं पावसाकडे बघून पण नियोजन करावं लागणार आहे कारण आता आहे ना बारीक बारीक पाऊस पण चालू झालेला आहे. मनीषा ताई ते वहिनीला धरून ठेव बरं का. हो वहिनी, हवा आल्या जाशाल उडून. एवढी पण मारी इकडे ना गरमागरम बट्टा पण तळायचं चालू आहे. भारी आहे बट्टा. बट्टा खाऊन बघ, भारी आहे. आता आहे ना सगळं दूध आलेलं आहे. आता आहे ना त्या दुधाला आटवायचं आहे प्रॉपर. दूध तर माझी इतकी फेवरेट गोष्ट आहे माहिती का? सगळ्यात जास्त दूध तर आहे ना इथं मीच पिणार आहे. आपल्याकडे जे ब्लूटूथ स्पीकर आहे ना JBLचा, आम्ही ते स्पीकर पण लावलेलं आहे आणि दूध आटवणं पण चालू आहे. दूध आहे ना बऱ्यापैकी होत आलेलं आहे. आता त्याच्यात जे बाकीचे इन्ग्रेडियंट्स आहे ना ते ऍड करायचे. नाही खाली नाही लागलं. विलायची तर भारी वास येतोय. संधूचं शूट टाकून आता आहे ना आम्ही दूध वाटायला चालू केलेलं आहे. दूध वाटायचं कमी आणि फोटोज जास्त चालू आहे. हर्षद कशी टेस्ट? एकदम भारी लागते मस्त. अमोल कशी टेस्ट? एकदम मस्त. आम्ही तर सगळ्यांसोबत फोटो पण क्लिक करतोय आणि दूध पण वाटतोय. मज्जा येते पण. आणि वातावरण एकदम भारी झालेलं आहे. थोड्या वेळापूर्वी ना पाऊस चालू झाला होता. बरं झाला आता पाऊस थांबलेला आहे. गाईज मध्ये आम्ही गाडीत येऊन बसलेलो आहे कारण बाहेर आहे ना इतका पाऊस चालू झालेला आहे माहितीये का? म्हणजे आम्ही वाटत होतो आणि मध्येच पाऊस चालू झालेला आहे. मी दूध वाटायचंय ना आता थोड्या वेळ ना थांबून घेतलेलं आहे. एकदा पाऊस थांबला ना की परत दूध वाटायला लागू. आता आहे ना थोडासा पाऊस थांबलेला आहे बट तरी पण बारीक बारीक पाऊस चालूच आहे. आम्ही एका साईडला बसलेलो आहे आता. गाईज हा एक्सपिरियन्स पण आहे ना माझ्या आयुष्यातला सगळ्यात बेस्ट एक्सपिरियन्स होता कारण मस्तपैकी पाऊस पण चालू आहे. सगळे भाविक आहे ना दूध एन्जॉय पण करताय कारण दूध पण आहे ना अतिशय टेस्टी लागतंय. गाईज फायनली आता आमचं दूध वगैरे वाटून झालेलं आहे. खूप जास्त मजा आली आणि आता थोडं दूध उरलेलं आहे. ये हमारे लिए. सगळं दूध वगैरे वाटप झालं. आम्ही खूप सारं दूध पण पिलं. थोडंसं दूध पार्सल पण घेतलेलं आहे. जेवण पण झालेलं आहे आणि आता घरी जाण्यासाठी निघालेलो आहे. आता घरी गेल्यानंतर पण मी दूध पिणार आहे. आता माझं रात्रीचं नियोजन तर झालं. मला एक तर दूध इतकं आवडतं माहिती का? आणि आम्ही जे बनवलेलं दूध होतं ना ते खरंच खूप जास्त टेस्टी झालं होतं. आरोही पिलं की नाही तू? पिलं ना. आमले 5000 कमेंट झाल्या बाबा. कशाचा विसरला काय तू? तुला पोरगी बन नाही कशाचा? फायनली वी आर बॅक टू होम. आता रात्रीचे 11 वाजलेले. मम्मी तर अजूनपर्यंत झोपलेली नाहीये आणि आता मम्मी ना ते दूध पिणार आहे जे आम्ही आणलेलं आहे. तुम्ही असतं झोप लागली असती का? किती वेळची वाट पाहते मी. मम्मीचं लाडकं पोरग हर्षद सोबत होतं म्हणून. काय मी नाही लाडका? लाडक्या पोराचा विषय निघलाच आहे तर मम्मीला विचारून घेऊ की मम्मीचा आमच्या घरात म्हणजे आपल्या पूर्ण गाडेकर फॅमिलीमध्ये सगळ्यात जास्त फेवरेट पर्सन कोण आहे? मम्मी तुला आपल्या घरात सगळ्यात जास्त कोण आवडतं? सगळेच आवडतं मला. नाही एक पर्सन जर एक सांगायचं. पर्सन नाही आवडत मला. सगळे आवडतात. आपल्या घरातले सगळे आवडतात. सगळे आवडतात. एक चॉईस. हर्षद आणि माझ्यात कोण आवडतं? हा? मी का? थँक्यू
थँक्यू. ऐकलंच नाही तुझं प्रयत्न. म्हणजे हर्षद आणि माझ्यात कोण आवडतं? दोघं आवडतं मला. हर्षद नाही आवडत, मी आवडतो. थँक्यू. बघितलं का हर्षद? तुझ्याकडे एवढं सगळं चॉकलेट आहे आणि हर्षद आणि ऋषी दोघं रडताय, कोणाला देशील? म्हणजे म्हणून कोणी प्रश्न विचारला, मम्मीकडे एकच चॉकलेट आहे. बरं ठीक आहे मम्मी, तुझ्याकडे एक चॉकलेट आहे आणि हर्षद आणि मी दोघं रडतोय, तू कोणाला देशील? मी खाऊन घेईन. नाही, खरं सांग. ते अमोलचं उत्तर नको सांगू. नाही, मी आधीच सांगितलं म्हणून मी खाऊन घेईन. नाही ना, सांग ना. पण तुला द्यायचंय आणि तुला असं नाही नाही, अर्धा नाही, मला चौथंच पाहिजे. आता समजा तुझ्याकडे एकच चॉकलेट आहे. नाही, आता समजा एक चॉकलेट मला पाहिजे मम्मी. सॉरी काहीच राह. हा, गाई याच्यावर लक्षात येतं की मम्मी तर माझ्याच जीव गुततो. बघून घे. नाही, पण बघून घे बरं काय, मम्मीचा जीव कोणात गुततोय? नाही, कोणात जीव गुततोय मम्मी? कोणा? तुझ्या मनात काय वाटतंय खरं सांग, मनातल्या नाही, एकच चॉईस करता हर्षद. नाही, एकच चॉईस करायचंय मला अमोल नसल्यावर मी कर म्हणते, कोणीच नसलं खूप पण मग आता काय, मम्मी सगळ्यांमध्ये जीव गुत्तो म्हटल्यावर काय विषय. आरुई, तुझा सगळ्यात जास्त जीव कोणात गुत्तो? सगळ्यांमध्ये अमोलकच म्हणतो, माझ्यात गुत्तो म्हणे. सांग ना, कोणात जीव गुत्तो? सगळ्यांमध्येच. नाही म्हणजे असं प्रेम कोणावर आहे? थँक्यू. सांग ना. प्रेम तर सगळ्यांवर आहे. अच्छा, हा. नाही ना, पण आपल्या गाडेकर फॅमिलीमध्ये सगळ्यात जास्त फेवरेट पर्सन कोण आहे तुझा? थँक्यू आरुई, थँक्यू. अमोल, तुला कोण आवडतं आपल्या घरात? थँक्यू अमोल, थँक्यू काही, थँक्यू. हर्षद, तुला कोण आवडतं? हा, मी नाही आवडत का? सगळे आवडतं पण नाही, ठीक आहे ना. स्कूबी म्हणजे भावापेक्षा जास्त तुला स्कूबी आवडते. मला सगळेच आवडते. ठीक नाही आहे, पण मला लिटरली आन्सर मला तूच आवडतो. ह्या पाय, हेच आणि आता माझं जरा थोडी आरोही फेवरेट म्हणून भांडत राहते का? लय रडते बरं ठीक आहे, हर्षद सांग ना, आपल्या गाडेकर फॅमिलीमध्ये तुझा सगळ्यात जास्त फेवरेट पर्सन कोण आहे? सगळेच फेवरेट आहे. अँड काहीच खूप जण विचारत होते की अमोल कोण आहे. खूप कमेंट असतात की अमोल कोण आहे, अमोल आमच्या घरात का राहतो. तर काही जसा हर्षद आहे ना, तसाच अमोल आहे. अमोल माझा सख्खा भाऊ नसला तरी सख्ख्या भावापेक्षा पण खूप जास्त प्रिय भाऊ आहे. हे दोघं पण बरं का, म्हणजे ऑनेस्टली सांगतोय, दोघं इथं हजीर आहे म्हणून नाही. आमच्या दोघांचं लहानपण सोबत गेलेलं आहे. मनू भाऊ आणि मी ना लहानपणापासून सोबत आहे. म्हणजे जेव्हा मम्मीचं लग्न झालं तेव्हा मम्मीला बाकी काही भेटो हे भेटलं होतं भावाचं पोरग. म्हणजे म्हणून किती वर्षाचा होता मम्मी? 2-2.5 वर्षाचा होता. तसा मम्मीच्या माग लागून आला होता तर गेलाच नाही. आता कुठं बायको आली आहे तर बायकोकडे गेलेला आहे, नाही तर मनू पण पहिले आपल्याकडेच राहिला होता. आणि तसं आता अमोल आहे, बट अमोलच्या बाबतीत थोडं वेगळं होणार आहे गाईज. मी जसं हर्षदसाठी करणार आहे, जसं आमच्या फॅमिलीसाठी करणार आहे, तसं अमोल पण आपल्या फॅमिलीचाच आहे. अमोल पण आमचाच आहे गाईज. अमोल काही लोकांचा नाही आहे, आमचाच आहे. आणि माझा भावासारखाच आहे, भावासारखा नाही भाऊच आहे. जे आम्हाला पप्पा करणार आहे किंवा जे मी हर्षदला आपल्या फॅमिलीला करणार आहे ना, त्या सगळ्या गोष्टी अमोल सोबत करणार आहे. फक्त मला असं वाटतं की अमोल कायम सोबत राहायला पाहिजे. बायको आल्यावर बदलला नाही पाहिजे. बदलते काही, बायको आल्यावर भरपूर जण बदलते. मला नाही आवडत यार तशा गोष्टी. अमोल लॉयल राहायचं. हे बघा, फॉर एक्झाम्पल बायको आल्यावर बदलून गेला. बरं ठीक आहे, तुझा फेवरेट पर्सन कोण आहे सांग? मण्याची ते त्या कपलचं नाव लय भारी आहे. याचं नाव मनू, बायकोचं नाव मनी. खूप जण म्हणतात ते आरुई माझ्या मामाची मुलगी आहे का? तर पहिले सांगितलेलं आहे मी, आरुई काही मामाची मुलगी नाहीये. ती उगाच माझ्या गाड्यात पडली. मी पाडली आहे काही पण सांगते. आमची बहीण आहे, मामाची मुलगी पण आमची बहीण आहे, त्याच्यामध्ये मामाची मुलगी. आणि मी एक मिनिट, मी आरुईला चिडवायला पाहिजे, ते भाऊच तिला चिडवता. बहीण म्हणतो काय चिडवते का? नाही असं युजली चिडवता पण ना, कधी होऊन जातं मग ते. हे दोघं तर किती भांडते. बहीण भावाचेच बहीण भावाचे भांडणं होतच नाही. भांडणं होते ऑलवेज, काय म्हणता होत असते. ऑलवेज मम्मीची इंग्लिश. पण एवढं ध्यान ठेव, आमच्या बहिणी संग आम्ही कधी पण सोबत आहे. ती चुकीची असली चांगली असली तरी आमच्या पाठीमध्ये सोबत राहणार. तरी राहणार. चुकीची असल्यावर तू कस काय सोबत राहशील? आमच्या बहिणीला सपोर्ट कर. नाही ठीक आहे, तू तुझ्या बहिणीला सपोर्ट कर. चुकीचं वागलं तर तिला शिकवा तुम्ही. मग चुकीचं वागल्यावर सपोर्ट कस काय? चुकीची वागणारच नाही. हे बघ, एक ध्यानात ठेव, 4 लोक जर ती उभी असली तर आमचा सपोर्ट तिलाच राहणार. पण घरात पण ती आम्ही 4 लोकात उभीच करून राहणार आहे.
तू 4 लोकांत उभी कायला राहिली 4 लोक जर विचार करतात तर आम्ही तिला आम्ही त्या 4 लोकांचा विचार नाही करत आम्ही ते 4 लोक याला ब्लॉक केलेलं आहे आम्ही तिला एखादा समजून सांगू पण बाकी जर कोणी असलं तर आम्ही तिच्या सोबतच राहणार. बघू बर का बदलू नको बर का शब्द आहे. आता रेकॉर्ड केलेलं आहे सगळं हे ब्लॉग मध्ये ती सोबत तिला अजून पण केव्हा कोणीवर मजा गेला तिला विचार कोण बाजू घेतं. नाही फायनान्शियल पण तिला कधी हेल्प लागली तर हेल्प करशील का ते इम्पॉर्टंट आहे. फायनान्शियल पण कधी हेल्प लागली तर जेवढी माझी लायकी होईल ना बिनधास्त करेन. अरे ते काय लागेल अरे ऐक ना थोडी फायनान्शियल हेल्प माग ना तुझ्या भावाला तू आहे ना त्यासाठी. जाऊ दे आता मनू भाऊ एवढा बोलतोय ना आता बघू ना रक्षाबंधनला आरोहीला काय गिफ्ट करणार आहे सरप्राईज माझ्यापेक्षा आज जास्त एक्साइटेड आहे की मला हा. काय गिफ्ट भेटणार आहे. ऐक ना प्लॉट बीट करशील शेती करशील 4-5 एक करतं म्हणजे बघू ना म्हणजे चांगली तिला चांगला आवडता तिला माझा सदैव पाठिंबा हेच मोठं बक्षीस हे आय वा 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 हे काय लॉजिक आहे हे काय लॉजिक मला आहे एक मग सांग. मी कोणाला काय पाहिजे आज पैसे पाहिजे आहा माझा पाठिंबा आहे तुला पाठिंबा मागितला का पैसे पाहिजे ना अरे पैसे संपून नाही मग नाही पाठिंबा. या कारण नाही ऐक ना मला पैशाची लय अडचणी तू टेन्शन न घेऊ पाठिंबा पाठवतो किती पाठवू पाठिंबा 2-4 लेक्चर देऊ का हे बघ पाठिंबा म्हणजे जेव्हा खरंच पैशाची गरज आहे तिथं सपोर्ट करणं हाच पाठिंबा. हा एक भाऊ आणि हा एक भाऊ आरवीचे दोन्ही भाऊ नुसतेच चिकट आहे गाईज आता रात्रीचे ना 2:52 झालेले म्हणजे 3च वाजले इतका उशीर आम्हाला झालेला आहे खूप वेळपर्यंत आम्ही गप्पा मारल्या आणि आज ना खूप जास्त मज्जा आली अँड गाईज तुम्ही ना व्लॉग पूर्ण बघताय पण चॅनलला सबस्क्राईब करत नाहीये खूप जण तर डेली कमेंट पण करत नाहीये गाईज प्लीज कमेंट करत चला रिप्लाय करणं पॉसिबल जरी होत नसलं ना तरी मी सगळ्या कमेंट वाचतो तुमचे सगळे मेसेजेस माझ्यापर्यंत पोहोचता त्यासाठी व्हिडिओला कमेंट करत चला आणि आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय लव्ह यू अँड टेक केअर कमेंट करा आणि विनर व्हा चला झोपतो लय उशीर झालाय Keep those hands up for tonight.